तुम्ही आयुष्यात कधी नापास झालेले आहात का? किंवा तुमचे सगळे मित्र पुढे निघून गेले आणि तुम्ही मागे राहिलात? असा त्रास कधी ना कधी तुम्ही सहन केला आहे का? इट्स मजेच्या चॅनलवर असा एक प्रोमो आला आहे ज्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या डोळ्यात पाणी आणलंय. सिरीजचं नाव आहे 11वी. 10वीमध्ये नापास झालेल्या एका मुलाची आणि त्याला सावरणाऱ्या शिक्षकाची ही कथा फक्त एक वेबसिरीज नाही, तर आपल्या समाजासाठी आरसा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रोमोमधील असे 3 महत्त्वाचे सीन आणि अंदाज पाहणार आहोत जे तुम्ही कदाचित नोटीस केले नसतील. व्हिडिओच्या सुरुवातीलाच कांबळे सर अर्जुनच्या पोपटाच्या डोळ्याचं उदाहरण देतात. पण इथे ट्विस्ट असा आहे की प्रत्येक वर्गातला एक असा मुलगा असतो जो अभ्यासात नाही तर भांडणात पुढे असतो. तो मुलगा म्हणजे सागर. जेव्हा 10वीचा निकाल लागला तेव्हा सगळे मित्र कॉलेजमध्ये जातात, पण सागर नापास होऊन मागे राहतो. प्रोमोमध्ये सागरचा एक संवाद आहे जो काळजाला भिडवतो. अहो सर, बाहेर पडायलाच तर घाबरतोय मी. माझे सगळे मित्र पुढे गेले आणि मी एकटाच इथे अडकलोय. ही भीती फक्त सागरचीच नाही, तर आज आपल्या देशात फेरपरीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची आहे. पण खरा टर्निंग पॉईंट येतो जेव्हा कांबळे सर सागरला भेटायला येतात. तिथे ते एक वाक्य बोलतात, हारणे हा गुन्हा नाही, हारल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात न करणे हा गुन्हा आहे. या सिरीजमध्ये सर्वात भारी सिम्बॉलिझम कुठे आहे माहिती आहे का? जेव्हा कांबळे सर सागरला एक कोरं कागद असणारं पाकिट उघडायचं सांगतात. ते कागद कोरं का असतं? कारण सागरची गोष्ट अजून संपलेली नाही आहे. पुढचं पान अजून कोरं आहे आणि त्याचा कमबॅक बघायचा आहे. सर त्याला समजवतात की राग माणसांवर नाही तर परिस्थितीवर काढायचा असतो. हा संदेश आजच्या प्रत्येक तरुणासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. पण मित्रांनो, या प्रोमोमध्ये एक गुपित लपलेलं आहे. जेव्हा सागर सरांना विचारतो, सर तुम्ही कधी हारला आहात का? तेव्हा कांबळे सर सांगतात की ते सुद्धा त्यांच्या स्वप्नात एकदा हरवले होते. आता प्रश्न असा पडतो की कांबळे सरांच्या भूतकाळात असं काय घडलं होतं? त्यांनी स्वतःचं स्वप्न सोडलं आणि ते सागरला पास करून स्वतःचं अपयशाचा बदला घेणार आहेत का? तसेच शेवटी बोललेला संवाद, कधी कधी एखादं वर्ष मागं पडतं आपण आयुष्यभर पुढे जाण्यासाठी. हा संवाद सिरीजमध्ये काय नवीन वळण आणणार हे पाहणं उत्सुकतेचं कारण ठरणार आहे. मित्रांनो, तुमच्या शालेय आयुष्यामध्ये सुद्धा कांबळे सरांसारखा एखादा शिक्षक आला होता का, ज्याने तुम्हाला कठीण काळात सावरलं? कमेंट्स करून नक्की सांगा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या वेब सिरीजबद्दल अधिकृत रिलीज डेट, एपिसोडची संख्या आणि यातील काही मुख्य कलाकारांबद्दल एक एक्सक्लुझिव्ह अपडेट लवकरच समोर येणार आहे. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये या वेब सिरीजबद्दल इन डेप्थ रिलीज माहिती आणि बिहाइंड द सीन्स शेअर करणार आहे. ती अपडेट तुमच्याकडून मिस होऊ नये म्हणून आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुढचा व्हिडिओ अगदी 2 दिवसाच्या आत येतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओ अपडेट.